विरुद्ध सुरक्षा दलांनी व्यापक रणनीती आखली आहे। आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर। जिल्हा झटपट। रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातल्या मौजे कुवेशी गावात एका आंबा बागेच्या कुंपणाला लावलेल्या तारेत अडकलेल्या काळ्या रंगाच्या बिबट्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडून दिलं जीवदान। जागतिक अंमली पदार्थ दिनानिमित्त काल पोलीस आयुक्तालय नाशिक आणि नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीला 250 सायकल स्वारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। नागपूरच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलातर्फे वाशिम जिल्ह्यातल्या अडाण धरण पिंपरी फॉरेस्ट कारंजा इथे पूर परिस्थितीबाबत प्रशिक्षण कार्यक्रमाचं केलं गेलं आयोजन। कोल्हापूर जिल्ह्यात सामाजिक न्याय दिनी मागास बहुजन कल्याण विभागाच्या नवीन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न। बीड जिल्ह्यातल्या चकलांबा इथे वीज पडून शेतात काम करणाऱ्या 3 महिलांचा मृत्यू आणि 1 जण गंभीर जखमी। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कैफियत यात्रेला सुरुवात। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत 50 लाखाच्या प्रथम क्रमांकाचं बक्षीस जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा बसस्थानकाला जाहीर। धुळे शहरात कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्या बुलेट